नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आपण बघत होतो VB.NET ही लँग्वेज आपण शिकत होतो, ही टेक्नॉलॉजी शिकत होतो. तर त्याच्यातला सेकंड युनिट आपण स्टार्ट केला होता, ज्याच्यामध्ये आपण ऑपरेटर्स चेक केले होते. 5 प्रकारचे ऑपरेटर्स आपण त्यामध्ये शिकलो होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिसिजन कंट्रोल्स अँड लूप कंट्रोल्स यामधला डिसिजन कंट्रोल्स हा जो पार्ट आहे हा पार्ट बघणार आहोत. लेट स्टार्ट. कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोल स्ट्रक्चर जर बघितलं तर आपण डिसिजन एका अशा स्टेजला जातोय ज्या स्टेज मध्ये आपण असं बघतोय की याच्या पुढे कुठं जायचं, ठीक आहे, अशी कंडिशन येते. अशा वेळेला आपल्याला कंट्रोल स्ट्रक्चर्स यूज करावे लागतात, ठीक आहे. आणि ऍज युजल VB.NET मध्ये इव्हेंट जनरेट केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्याच प्रकारे या कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये पण आपण इव्हेंट युजर कडून काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे त्याच्यावर निर्णय घेऊन आपण रिझल्ट डिस्प्ले करणार आहोत, ठीक आहे. मग अशासाठी कंट्रोल स्ट्रक्चर्स कुठल्या कुठल्या आहेत हे आपल्याला पहिला माहित पाहिजे. तर त्यासाठी कंट्रोल स्ट्रक्चर, फर्स्ट कंट्रोल स्ट्रक्चर आहे इफ स्टेटमेंट. त्याच्यानंतरचा जो आहे ते इफ एल्स स्टेटमेंट. जर तर पहिल्यांदा एक कंडिशन फक्त चेक केली जाईल. जर कंडिशन ट्रू असेल तर काही पार्ट एक्झिक्यूट होईल. दुसऱ्या याच्यामध्ये जर कंडिशन ट्रू असेल तर काही पार्ट एक्झिक्यूट होईल आणि जर नसेल तर दुसरा पार्ट एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक आहे इफ एल्स स्टेटमेंट. म्हणजेच काय, एक इफ एल्स स्टेटमेंट असेल तर त्याच्याच पुढच्या बाजूला आपण इफ आणखीन एक कंडिशन देऊ शकतो. त्याला लॅडर असं म्हटलं जातं, इफ एल्स लॅडर. तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स आपण त्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर नेस्टेड इफ स्टेटमेंट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये नेस्टेड इफ म्हणजेच काय, इफ मध्ये आणखीन एक इफ कंडिशन असेल तर तरी याच प्रकारचे कंडिशन्स आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर स्विच स्टेटमेंट आपण बघणार आहोत, ठीक आहे. आजच्या या लेक्चर मध्ये आपण या 5 प्रकारचे जे स्टेटमेंट्स आहेत यांचे जे थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत, म्हणजे इफ स्टेटमेंट काय आहे, तो कसा VB मध्ये घेतला जातो, त्यानंतर इफ एल्स स्टेटमेंट काय आहे, तो कसा VB मध्ये घेतला जातो, त्याच्यानंतर इफ एल्स ह्या प्रकारचे स्टेटमेंट्स कसे घेतले जातात हे बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण इफ एल्स लॅडर आणि त्याच्यानंतर नेस्टेड इफ या 4 प्रकाराचा मिळून एक एक्झाम्पल आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर स्विच स्टेटमेंट साठी आपण एक सेपरेट एक्झाम्पल बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ओके, थँक्यू. लेट्स स्टार्ट इफ कंट्रोल स्ट्रक्चर. ओके, इफ स्टेटमेंट. An if statement consists of a boolean expression followed by one or more statement. if statement काय करते की एक बुलियन कंडिशन घेते किंवा एक्सप्रेशन घेते. जर ती एक्सप्रेशनची व्हॅल्यू ट्रू असेल तर आपण काय करतोय, काही पार्ट एक्झिक्यूट करतोय, ठीक आहे. इफ द कंडिशन इज सेड टू बी ट्रू, द स्टेटमेंट अंडर इफ कंडिशन आर एक्झिक्युटेड. ओके, जर ही कंडिशन ट्रू असेल तर तो पार्ट एक्झिक्यूट होईल. इफ द कंडिशन इज सेड टू बी फॉल्स, द स्टेटमेंट आफ्टर द इफ लूप आर एक्झिक्युटेड. म्हणजेच काय, त्याच्यानंतरचा जो पार्ट असेल तो एक्झिक्यूट होईल. त्या इफ स्टेटमेंट मध्ये असलेले कंडिशन स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार नाहीत, तर त्याच्या बाहेरचे जे स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होतील. ओके, सिंपल स्टेटमेंट आहे. जर आता तुम्हाला काय केलंय, तुम्ही क्लासमध्ये येत आहात एखाद्या आणि तिथे ऑलरेडी स्टाफ आहे किंवा फॅकल्टी आहे. जर तुम्ही क्लासमध्ये यायचं असेल तर तुम्ही काय करताय, क्लासच्या बाहेर थांबताय आणि विचारताय मे आय कम इन सर. जर सरांनी परमिशन दिलं किंवा फॅकल्टीने परमिशन दिलं येस कम इन, तर तुम्ही आत जाताय. नसेल तर तुम्ही आत जाऊ शकत नाही. लाईक दॅट हे स्टेटमेंट आहे की तुम्हाला जर त्या इफ स्टेटमेंट मधला जर एखादा पार्ट एक्झिक्यूट करायचा असेल तर तो कंडिशन ट्रू व्हायला पाहिजे. जर कंडिशन ट्रू झाला तर तो स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, अदरवाइज इट विल not be executed that statement. त्या स्टेटमेंट इफ कंट्रोल स्ट्रक्चर जो आहे त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो एक्झिक्यूट होईल. ओके, लेट्स सी त्याचं सिंटॅक्स काय आहे. तर सिंटॅक्स सिंपल आहे. इफ बुलियन एक्सप्रेशन, जिथं बुलियन एक्सप्रेशन आहे, जे ब्रॅकेट दिलेत ते ब्रॅकेट नाही आहे, जस्ट तुम्ही एक्सप्रेशन लिहायचं आहे तिथं. त्याच्यानंतर देन स्टेटमेंट आणि देन हा कीवर्ड यूज केला जातो. इफ आणि देन हे जे दोन्ही आहेत, हा इफ आणि हा देन जे कीवर्ड्स आहेत, आणि त्याच्यामध्ये जो एक्सप्रेशन आपण देणार आहोत तो एक्सप्रेशन जर ट्रू असेल तर हा स्टेटमेंट, जे स्टेटमेंट्स असतील स्टेटमेंट 1 to n मध्ये मे बी एक स्टेटमेंट असेल, 2 स्टेटमेंट्स असतील तरी मल्टिपल स्टेटमेंट्स असतील ते एक्झिक्यूट होईल. आणि लास्टला हा एंड इफ स्टेटमेंटनी तो इफ स्टेटमेंट काय होतो, इफ कंट्रोल स्ट्रक्चर काय होतो, एंड होतोय. ओके, आणि जर हा एक्सप्रेशन फॉल्स असेल तर या
एंड इफ नंतर जे स्टेटमेंट्स असतील ते एक्झिक्यूट होतील. ओके, लेट्स सी दी फ्लो चार्ट ऑफ दिस इफ स्टेटमेंट. पहिल्यांदा काय होईल, तुमचा कंट्रोल कुठे येईल, कंडिशनला येईल. जर कंडिशन ट्रू असेल तर कंडिशनल कोड जो असेल ट्रू झाल्यानंतर त्या इफ मधला जो स्टेटमेंट असेल तो एक्झिक्यूट होईल आणि तो एक्झिक्यूट झाल्यानंतर परत तो एंडला जाईल. अदरवाइज डायरेक्टली तो फॉल्स झाला तर तो काय होईल, डायरेक्टली एंडला जाईल किंवा नेक्स्ट स्टेटमेंटला जाईल. ओके, सिंपल फ्लो चार्ट आहे. नेक्स्ट, if else statement. An if statement consists of a boolean expression followed by one or more statements. अशा कंडिशन मध्ये जिथं आपल्याला जर समजा तुम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर रिझल्ट. ठीक आहे, रिझल्ट काय असतोय, पर्टिक्युलरली डिप्लोमा स्टुडंटसाठी तुम्हाला 100 पैकी 40 मार्क्स पडले तर तुम्ही पास होताय, अदरवाइज तुम्ही फेल होताय. म्हणजेच काय, इथं दोन्ही बाजू आहेत. जर तुम्हाला 40 मार्क्स पेक्षा जास्त पडले तर काय होणार आहे आणि 40 मार्क्स पेक्षा कमी पडले तर तुम्हाला तुमचं काय होणार आहे, ह्या दोन्ही कंडिशन्स असतात. अशा कंडिशन्स मध्ये आपण हा इफ एल्स स्टेटमेंट यूज करतोय. म्हणजेच काय, प्रोग्रामिंग मध्ये अशा ठिकाणी आपण येतोय की जिथं पहिल्यांदा स्टेटमेंट इफ मधले कंडिशन्स एक्झिक्यूट करायचे आहेत जर तो कंडिशन ट्रू झाला तर. पण काही केसेस मध्ये कंडिशन फॉल्स झालं तर आपल्याला काय एक्झिक्यूट करायचं आहे, खालचा पार्ट एक्झिक्यूट करायचा. ठीक आहे, अशा कंडिशन्स मध्ये हे यूज केलं जाते. खालच्या दोन्ही स्टेटमेंट मध्ये तेच सांगितलं, इफ द कंडिशन इज सेड टू बी ट्रू the statement under the if conditions are executed. If the condition is said to be false, the statement under the false part is executed. म्हणजे जर ट्रू असेल तर ट्रू पार्टच्या अंडरचा जो पार्ट आहे तो स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि जर फॉल्स असेल तर फॉल्स पार्टच्या खालचा म्हणजे एल्स नंतरचा पार्ट एक्झिक्यूट होईल. ओके, दिस इज द सिंपल इफ एल्स स्टेटमेंट. सिंटॅक्स ऑफ इफ एल्स स्टेटमेंट जो इफ चा होता, इफचा जो सिंटॅक्स होता तो स्टेटमेंट एंड पर्यंत सेम इट इज, फक्त एंड इफच्या आधी आपण काय करतोय, एल्स स्टेटमेंट टाकतोय आणि तिथं परत स्टेटमेंट्स टाकतोय. म्हणजेच काय, हा बुलियन एक्सप्रेशन जो आहे तो एखादा एक्सप्रेशन किंवा कंडिशन जी आहे ती कंडिशन जर ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर इफ स्टेटमेंट मध्ये कुठलेही पार्ट एक्झिक्यूट होत नव्हता, तो एंड इफ नंतरचा पार्ट एक्झिक्यूट होत होता. पण आपण इथं काही स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहोत, जो एक्सप्रेशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल, एक्सप्रेशन फॉल्स असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. सिंपल इफ एल्स स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट फ्लो चार्ट ऑफ दिस. इथं फ्लो चार्ट मध्ये पहिल्या फ्लो चार्ट मध्ये फक्त इथं इफ कोड म्हणजे ट्रू कोड एक्झिक्यूट होत होता आणि इथं एल्स कोड नव्हता. इथं दोन्ही कंडिशन्स आहेत, इफ कोड एज वेल एज एल्स कोड दोन्ही आहेत. दोन्ही तुम्हाला इथं यूज करावे लागतील. ओके, ओके, इफ एल्स स्टेटमेंट म्हणजे इथं लॅडर तयार होतोय. An if statement followed by one or more else statements that consist of Boolean expressions and then followed by a default else statement which executes when all the condition becomes false. इथं काय होतंय, इफ एल्स आणि इफ एल्स लॅडर मध्ये जो कंडिशन आहे, पहिला कंडिशन जर तो ट्रू असेल तर ट्रू एक्झिक्यूट होईल, एल्स असेल तर एल्स पार्ट एक्झिक्यूट करण्यासाठी सुद्धा एक कंडिशन एक्झिक्यूट होईल. जर ती कंडिशन ट्रू असेल तर तो पार्ट एक्झिक्यूट होईल, अदरवाइज तो नेक्स्ट एल्सला जाईल. तिथं पण एक कंडिशन असेल, ती कंडिशन चेक होते का बघायचं. जर असंच करत जर सगळेच कंडिशन फॉल्स झाले तर तो लास्टचा जो एल्स स्टेटमेंट आहे तो एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, याचं जे सिंटॅक्स आहे ते या प्रकारे आहे. इफ बुलियन एक्सप्रेशन देन स्टेटमेंट 1 टू एन एक्झिक्यूट करा. जर नसेल तर इथं बुलियन एक्सप्रेशन परत एक कंडिशन चेक करेल. जर कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल, जर फॉल्स असेल तर परत इथं जाईल. तर तो ट्रू असे आहे का बघायचा. ट्रू नसेल तर परत जो डिफॉल्ट एल्स असेल, जो मेन इफ चा आहे तो पार्ट एक्झिक्यूट होईल. ओके, सिंपल. जे इफ एल्स स्टेटमेंट मध्ये पण बघितलं होतं तिथंच फक्त काय केलेलं आहे, आणखीन एक इफ स्टेटमेंट टाकलेलं आहे किंवा इफ कंडिशन टाकलेली आहे. ठीक आहे, याचा जो फ्लो चार्ट आहे तो या प्रकारे आहे. प्रत्येक वेळेला ती कंडिशन चेक करत राहील. पहिली कंडिशन चेक होईल, जर ट्रू असेल तर तो स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर परत एक कंडिशन चेक होईल, तिथं जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, अदरवाइज परत तो फॉल्सला जाईल, फॉल्सला परत कंडिशन चेक होईल आणि तो परत स्टेटमेंट ला जाईल. तो कंडिशन चेक करेल, कंडिशन चेक झाल्यानंतर तो ट्रू असेल तर हा एंड स्टेटमेंट एक्झिक्यूट किंवा डिफॉल्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. ओके, सिंपल फ्लो चार्ट आहे. नेक्स्ट, नेस्टेड इफ मध्येच आणखीन एक इफ दिला असेल, इफ ऑर एल्स इफ स्टेटमेंट इनसाइड अनदर इफ ऑर एल्स इफ स्टेटमेंट इज देअर.
ओके, म्हणजेच काय, इनर इफ स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड बेस्ड ऑन द आउटमोस्ट इफ स्टेटमेंट. म्हणजेच काय, पहिला इफ स्टेटमेंट जो असेल तो जर एक्झिक्यूट झाला किंवा ट्रू झाला तरच दुसरा एक्झिक्यूट होईल, अदरवाइज तो इनर इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाहीये. ठीक आहे. दिस अनेबल्स VB scripts टू हँडल द कॉम्प्लेक्स कंडिशन्स विथ इज. ओके, याच्यामुळे काय होतंय की कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतोय किंवा कॉम्प्लेक्स कोडिंग असते ज्यामध्ये आपल्याला हा युजफुल आहे की इफिशियंटली आणि इझिली आपण तो यूज करू शकतोय. ओके, नेक्स्ट लास्टचा जो आहे तो आपण बघणार आहोत. याचं जे सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स याप्रमाणे आहे, बुलियन एक्सप्रेशन. देन इथं बघा हा एक्सप्रेशन एक्झिक्यूट होतोय, पण इथं परत आणि इफ स्ट्रक्चर आहे. या इफ मध्ये हा इफ आहे, त्याच्यानंतर याचा एल्स जो आहे तो हा आहे आणि ह्याचा इफ परत कंडिशन चेक केलेला आहे आणि हा जो एल्स आहे तो या इफचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो हा एंड होतोय या इफचा, त्याच्यानंतर एल्स हा जो आहे तो या इफचा आहे. जर हा फॉल्स झाला तर परत येता येईल आणि डिफॉल्ट कंडिशन एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, हा झाला इफ नेस्टेड इफ एल्स. Okay, next one is a switch statement. When a user wants to execute a group of statements depending upon a value of an expression with which case is used. ओके, म्हणजेच काय, युजरला काय करायचं आहे, आपल्याला एक अरिथमेटिक ऑपरेशन आहे, लाईक कॅल्क्युलेटर एक्झाम्पल घ्या. कॅल्क्युलेटर मध्ये आपण दोन व्हॅल्यूज ऍड करायचे आहेत किंवा मी काय केलेलं आहे, एक व्हॅल्यू ऍड केलेली आहे. आता दुसरी व्हॅल्यू त्यामध्ये ऍड करायची आहे की सबस्ट्रॅक्ट करायची आहे किंवा मल्टिप्लाय करायचं आहे, डिपेंड्स ऑन विच की यू आर गोइंग टू प्रेस. ओके, कुठली की आपण प्रेस करतोय. मग ह्या वेब ब्राउझर मध्ये किंवा आपल्या ह्या विंडोज ऍप्लिकेशन मध्ये आपण एक दोन व्हॅल्यूज एंटर करून घेतलेल्या आहेत. मग फर्स्ट व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू बरोबर ऍड करायची आहे किंवा फर्स्ट व्हॅल्यू मधून सेकंड व्हॅल्यू वजा करायची आहे किंवा दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिपेंड्स ऑन दी युजर्स एक्झिक्युशन. युजरचं एक्झिक्युशन जे असेल त्याच्यावर डिपेंडेड असेल. बरोबर आहे. मग यासाठी आपण काय चेक करायचं आहे की कसं करू शकतोय, तर त्यासाठी जो स्विच स्टेटमेंट आहे त्याचा जो व्हॅल्यू एंटर करणार आहे युजर, त्याच्यावर डिपेंडेड तो पार्ट एक्झिक्यूट होईल. म्हणजेच इथं तुम्ही कुठला पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे तो युजरवर डिपेंड ठेवलेला आहे, युजरला चॉईस दिलेला आहे. इच व्हॅल्यू इज कॉल्ड अ केस अँड अ व्हेरिएबल इज बीइंग स्विच्ड ऑन बेस्ड ऑन इच केस. ऑन बेस्ड मध्ये ठेवलं जाईल. Case else statement is executed if the test expression does not match any of the case. म्हणजे डिफॉल्ट केस ठेवलं जाईल जिथं कुठलेही केसेस एक्झिक्यूट झाले नाहीत तर त्या युजर कडून किंवा त्याच्याकडून कुठलेही पार्ट एक्झिक्यूट होणार नाहीये. याचं जे सिंटॅक्स आहे ते याप्रमाणे आहे. इथं केस एक्सप्रेशन जो आहे तो एक्सप्रेशन काय करेल, डिसाइड करेल कुठलं एक्सप्रेशन आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. जर सपोज इथं फर्स्ट एक्सप्रेशन असेल तर तो हा फर्स्ट पार्ट एक्झिक्यूट करेल, जर सेकंड असेल तर फक्त सेकंड पार्ट एक्झिक्यूट करेल, थर्ड असेल तर थर्ड एक्झिक्यूट करेल, असं एन नंबर ऑफ. जर ह्यातलं कुठलंच नसेल तर तो काय करेल, डिफॉल्ट केस एक्झिक्यूट करेल. ठीक आहे, आणि तो एंडला जाईल. This is the simple switch statement. Okay, thank you so much. If you are likes that one, you can subscribe our channel. Thank you so much. आपण काय करणार आहोत, याच्यावरचा एक्झाम्पल बघणार आहे. ठीक आहे, लेट स्टार्ट द एक्झाम्पल आपण कुठल्या पद्धतीने घेऊ शकतोय चेक करूया. मी इथं काय केलेलं आहे, ऑलरेडी व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करून ठेवलेला आहे आणि या व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये एक आपण छोटस बटन घेतलेलं आहे, ज्या बटनवर आपण इव्हेंट जनरेट करणार आहोत आणि त्याच्या थ्रू आपण काय करतोय, पुढे एक्झिक्युशन स्टार्ट करतोय. मग मी हे काय केलं, बटन ज्या वेळेला हा ब्लँक फॉर्म असेल बटनवर डबल क्लिक केला, हा बटन आला. बटन आल्यानंतर मी काय केलं, त्याची प्रॉपर्टी जो टेक्स्ट प्रॉपर्टी आहे ती फक्त चेंज केली आणि सिंपल फॉर्मॅट मध्ये जर विचार केला तर आपण मी थोडस फॉन्ट हा त्याचा प्रॉपर्टी चेंज केलेला आहे. जिथं मी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 7.8 असते तिथं मी 12 साईज केलेली आहे. मी ती परत एकदा वाढवून 14 करतोय म्हणजे आपल्याला थोडस मोठं दिसेल. शो की हा कीवर्ड थोडासा मोठा दिसेल, की तुमचा बटन मोठा दिसेल, याप्रमाणे मी फक्त सेट केलं होतं. अदर दॅन दॅट काही चेंजेस केलेले नाही आहेत किंवा कुठलेही प्रॉपर्टीज वेगळे सेट केलेले नाही आहेत. लेट स्टार्ट. आपण काय करायचं आहे, इफ स्टेटमेंट यूज करायचे. ठीक आहे, सिंपल इफ स्टेटमेंट यूज करूया. ठीक आहे, मी याला डबल क्लिक केलं आणि कोडिंग मध्ये आलेलो आहोत. ठीक आहे, मग मला काय करायचं आहे, चेक करायचं आहे की युजरने जी व्हॅल्यू एंटर केलेली आहे ती व्हॅल्यू
एंटर केलेली जी व्हॅल्यू आहे ती मला डिस्प्ले होते का, किंवा ती व्हॅल्यू मला मी जी व्हॅल्यू एंटर करणार आहे ती मला डिस्प्ले करता येते का. ओके, लेट स्टार्ट. मग मी काय केलं, मी एक दोन व्हॅल्यूज घेतले, डिम ए ॲज इंटिजर. ओके, आणि त्याच्यानंतर आणखीन एक व्हॅल्यू घेतला, डिम बी ॲज इंटिजर. ओके, असे दोन व्हॅल्यूज घेतले. मग मला काय करावं लागेल, एक व्हॅल्यू कुठेतरी एंटर तरी करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर मग ती व्हॅल्यू एंटर करून घेण्यासाठी मी काय केलं, ए इज इक्वल टू, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मेसेज बॉक्स आणि इनपुट मेसेज बॉक्स कसं घ्यायचं. मग त्यानुसार मी काय करतोय, व्हॅल्यू युजर कडून एंटर करून घेण्यासाठी इनपुट बॉक्स यूज करतोय. ठीक आहे, इनपुट मेसेज बॉक्स हा पार्ट यूज करतोय. तर तिथं मला काय करायचं, व्हॅल्यू एंटर करायला सांगायचे आहेत, बरोबर आहे. म्हणून मी काय केलं, एंटर व्हॅल्यू फॉर ए, एंटर व्हॅल्यू फॉर ए. त्याच्यानंतर मी काय केलं, एंटर व्हॅल्यू, एंटर व्हॅल्यू. ओके, त्यानंतर मी तिसरी एक व्हॅल्यू दिली जिथं मी सांगितलंय एंटर हिअर, इथं व्हॅल्यूज एंटर करा. म्हणजे हा काय आहे, मेसेज आहे, प्रॉम्प्ट आहे, हा टायटल बार आहे, आणि तुम्हाला हा डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायचा आहे जे टेक्स्ट बॉक्स मध्ये दिसेल कुठे एंटर करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स द्यायचे आहेत जिथं मेसेज बॉक्स डिस्प्ले होईल. ठीक आहे, मी ते दोन्ही बाय डिफॉल्टली काय देते, थोडंसं 300 देतो. ठीक आहे, हा मेसेज दिला. त्याच्यानंतर मी काय केलं, परत बी साठी हाच सगळा कॉपी केला आणि थोडेसे चेंजेस केले. होम जो पहिला आहे तो बी दिला, आणि कशासाठी व्हॅल्यू घेतोय आपण, बी साठी घेतोय. ओके, आता मला काय करायचं आहे, मेसेज बॉक्स डिस्प्ले करायचा. ठीक आहे, मेसेज बॉक्स डिस्प्ले करत असताना मला काय कुठल्या कंडिशन्स चेक करायच्या आहेत हे चेक करा. ठीक आहे, तर मी काय केलं, इफ, इथं तुम्हाला डिस्प्ले होतंय, इफ ए इज ग्रेटर दॅन बी आहे का. ठीक आहे, देन ठीक आहे, एंटर. एंड इफ डायरेक्टली इथं आलं, जर ए हा बी पेक्षा मोठा आहे का हे चेक केलं. इफ एल्स, जर असेल तर मी काय केलं, ए हा बी पेक्षा मोठा आहे का चेक केलं. असेल तर मी काय केलं, मेसेज बॉक्स आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे, ए ही व्हॅल्यू जी मोठी व्हॅल्यू आहे ती मला डिस्प्ले करायची आहे. म्हणून मी काय घेतलं, इथं ए घेतला, कॉमा रिझल्ट हा टायटल झाला, आणि जो व्हॅल्यू डिस्प्ले करायचा आहे ते. ठीक आहे, इथं मला काय करायचं आहे, नाही, ओके, इथं मला रिझल्ट पहिला प्रॉम्प्टला आपल्याला काय आलेला आहे, ए ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली ना, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट ऍज इट इज ठेवा, आणि इथं मला व्हॅल्यूज द्यावे लागणार आहेत, बटन्स किती पाहिजेत ते. म्हणून मी काय केलं, ते 0. ओके, म्हणजे फक्त ओके बटन मला तिथं पाहिजे आहे. ओके, याप्रमाणे मी घेतलं. लेट्स सी हे एक्झिक्यूट होतंय का. ओके गुड, एक्झिक्यूट झालेला आहे. मी शो वर क्लिक केलं तर मला पहिला मेसेज बॉक्स डिस्प्ले झाला जिथं ए ची व्हॅल्यू मला डिस्प्ले एंटर करायची आहे. मी काय केलं, 2 एंटर केलं, परत एंटर प्रेस केलं, तर व्हॅल्यू काय आलं, एंटर दी व्हॅल्यू फॉर बी. मग बी साठी मी जी व्हॅल्यू एंटर केली ती 8. पहिल्यासाठी 2 एंटर केलेला आहे, दुसऱ्यासाठी 8 एंटर केलेला आहे. तर ए हा बी पेक्षा मोठा आहे का, नाहीये, त्यामुळे मला मेसेज बॉक्स डिस्प्ले झालेला नाहीये. पण मी काय केलं, ए साठी 8 दिलं, ठीक आहे, आणि बी साठी 2 दिलं. आता मला व्हॅल्यू एंटर काय व्हायला पाहिजे, बी हा मेसेज बॉक्स डिस्प्ले व्हायला पाहिजे ज्यामध्ये जी मोठी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, इट इज अ करेक्ट वन, मला ही व्हॅल्यू डिस्प्ले झाली. इट इज अ सिंपल इफ स्टेटमेंट. इथं मी काय केलेलं आहे, सिंपल इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट केलेलं आहे, जिथं बुलियन एक्सप्रेशन काय आहे, ए इज ग्रेटर दॅन बी, देन
जर असेल तर हा मेसेज बॉक्स डिस्प्ले करा. ज्यावेळेला नव्हता त्यावेळेला काहीच डिस्प्ले होत नव्हतं, त्यावेळेला हा डिस्प्ले होत होता. क्लिअर? आता मला काय करायचं आहे, एल्स पार्ट करायचा. ठीक आहे, जर नसेल तर तो स्मॉल आहे असं दिसायला पाहिजे. मग मी काय केलं, एल्स. ठीक आहे, आणि इथं काय दिसायचं आहे, मला एक मेसेज डिस्प्ले होईल, मेसेज बॉक्स. ओके, आणि मेसेज काय असेल माझा, value of a is not larger. ओके, हा मेसेज असेल आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, फक्त ओके बटन ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर तो सुद्धा माझा काय असेल, रिझल्ट असेल. ओके, याप्रमाणे मी काय केलं, तो सेट केला. लेट्स सी काय येते आपल्याला. तर काय झाला, ओके गुड, एक्झिक्यूट झालेला आहे. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू काय दिली मी, सपोज ग्रेटर दॅन कंडिशन यूज केलाय म्हणून मी इथं स्मॉल दिला 2, आणि दुसरी कंडिशन काय दिली 5. 5 मोठा आहे, मग मला मेसेज काय डिस्प्ले व्हायला पाहिजे, एल्स पार्ट मधला मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, व्हॅल्यू ऑफ ए इज नॉट लार्जर. ओके, आणि जर मी त्याला काय केलं, उलट केलं, सपोज पहिली व्हॅल्यू मी काय दिली 7, हा मोठा आहे, आणि दुसरी व्हॅल्यू काय दिली 3 हा लहान आहे, म्हणजे मला काय 7 हा मोठा आहे डिस्प्ले व्हायला पाहिजे. मग काय डिस्प्ले झाला 7. क्लिअर? हा, कंडिशन्स चेक करा इथं काय काय आहेत, आपण काय काय चेक केलेले आहेत त्याप्रमाणे. ओके, परत एकदा चेक करूया आपण. 7 पहिली मोठी आहे, तिसरी लहान आहे, आणि मेसेज काय डिस्प्ले झाला 7. लेट्स सी, इथं बघा ए हा बी पेक्षा मोठा आहे का हे चेक करायचं आहे. असेल तर तो ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करेल, नसेल तर तो काय व्हॅल्यू डिस्प्ले करेल, व्हॅल्यू ऑफ ए इज नॉट लार्जर. बरोबर आहे, पण हा आपण 7 आणि 3 एंटर केलं तर ए ची व्हॅल्यू 7 आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 3 आहे, म्हणून 7 हा मोठा आहे. लेट्स सी, परत आपण काय करूया, थोडीशी इंटरचेंज करूया. मग मी काय केलं, 2 ही ए ची व्हॅल्यू दिली आणि 9 ही बी ची व्हॅल्यू दिली. आता 9 आणि ए जर विचार केला तर आपल्याला डिस्प्ले काय व्हायला पाहिजे, 2 इज ग्रेटर दॅन 9 आहे का, नाही आहे, म्हणून आपल्याला मेसेज कुठला डिस्प्ले होणार आहे, एल्स पार्ट मधला. ओके, लेट्स सी, व्हॅल्यू ऑफ ए इज नॉट लार्जर. क्लिअर? दिस इज द सिंपल इफ एल्स स्टेटमेंट. आता मला काय करायचं, नेस्टेड इफ एल्स यूज करायचा. बरोबर आहे, म्हणून मी काय करतो, इथं आणखीन एक व्हॅल्यू घेतोय, सी ॲज इंटिजर. ओके, आता मी काय करणार आहे, सिंपल आपण जे CCPP मध्ये यूज करत होतो की लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आहे हे सांगण्यासाठी, ए बी सी तिन्ही व्हॅल्यूज घेत होतो आणि 3 मधले कुठला व्हॅल्यू मोठा आहे हे सांगण्यासाठी. बरोबर आहे, म्हणून मी काय केलं, इथं 3 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. ओके, तर पहिला कंडिशन चेक काय केला, ए हा बी पेक्षा मोठा आहे का, असेल तर मला आणखीन एक कंडिशन चेक करावी लागेल, ती म्हणजे ए हा सी पेक्षा मोठा आहे का. बरोबर आहे, जर असेल तर पुढे काय होणार आहे, मेसेज बॉक्स डिस्प्ले होईल की ए हा सगळ्यात मोठा आहे. बरोबर आहे, तर हा जो पार्ट होता तो इथंच एंड होतोय. बरोबर आहे, म्हणजेच हा इफ काय होतोय, इथं एंड होतोय, पण हा इफ अजून एंड झालेला नाहीये, तो एल्स ला गेलेला आहे. बरोबर आहे, मग तो चेक काय करेल, बी हा मोठा आहे. बी हा मोठा आहे, पण बी जर मोठा ठरवायचा असेल तर तो सी बरोबर पण चेक करायला लागेल, म्हणून मी काय केलं, इफ इथं कंडिशन चेक केली. बरोबर आहे, कंडिशन चेक काय करावं लागेल, सॉरी, बी हा सी पेक्षा मोठा आहे का, असेल तर पुढे जावा, असेल तर तो काय डिस्प्ले करेल, इथं बी डिस्प्ले करेल. बरोबर आहे, बी डिस्प्ले करेल, मोठी व्हॅल्यू कुठली आहे ती डिस्प्ले करेल. आता आपण प्रॉब्लेम काय झाला आहे, इथं आपण एल्स इफ घेतलेला आहे. बरोबर आहे, तर इथं आपण एल्स पार्ट लिहिलेलंच नाहीये. कुठल्या एल्सचा, या एल्स. बरोबर आहे, म्हणून मी काय केलं, हा एल्स पार्ट लिहायचा आहे मला, तर सी मोठा असेल ना कधी ना कधी तरी, म्हणून मी काय केलं, इथं एल्स दिला.
सॉरी इथंच येणार एल्स ओके डिफॉल्ट एल्स बरोबर आहे. तर तो काय देणार आहे आपल्याला व्हॅल्यूज डिस्प्ले करणार आहे कुठले मेसेज बॉक्स ओके मेसेज बॉक्स सी हा मोठा आहे त्याला 0 आपण देणार आहोत आणि तो रिझल्ट असेल ओके हा रिझल्ट असेल लेट्स सी काय आपल्याला डिस्प्ले होते पहिला आहे असा मेसेज बॉक्स डिस्प्ले झाला मी थोडस कडेला घेतो याला मेसेज बॉक्स डिस्प्ले झाला काय झाला डिस्प्ले व्हॅल्यू ऑफ ए मग मी काय देतोय व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू काय देतोय 2 ओके त्याच्यानंतर व्हॅल्यू देतोय 4 त्याच्यानंतर व्हॅल्यू देतोय 8 ए बी सी 2 4 आणि 8 आता व्हॅल्यू कुठली मोठी आहे 8 मग मला डिस्प्ले करायला पाहिजे 8 मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे ओके झाला म्हणजे मी सी ची व्हॅल्यू मोठी दिली होती लेट सी परत एकदा काय करूया आपण व्हॅल्यूज चेंज करूया ठीक आहे आता मी काय करतोय आहे त्याप्रमाणे बी ची व्हॅल्यू मोठी देतोय ठीक आहे ए ची व्हॅल्यू 2 बी ची व्हॅल्यू 8 आणि सी ची व्हॅल्यू 4 आता व्हॅल्यू कुठली मोठी आहे 8 बरोबर आहे 8 ही व्हॅल्यू बी ची आली कारण दुसऱ्यांदा आपण एंटर केलेली बी ची व्हॅल्यू जी होती ती मोठी होती आता ए ची व्हॅल्यू मोठी देऊया ठीक आहे तर ए ची व्हॅल्यू काय आहे 8 बी ची व्हॅल्यू काय आहे 4 आणि सी ची व्हॅल्यू काय आहे 2 आता व्हॅल्यू कुठली मोठी आहे 8 बरोबर आहे इथे तुम्ही कुठलीही व्हॅल्यूज एंटर करून बघू शकताय ठीक आहे हा झाला नेस्टेड इफ या प्रकारे तुम्ही कुठल्याही कंडिशन्स मध्ये चेक करू शकता इफ एल्स जे स्टेटमेंट्स आहेत ते चेक करू शकताय ओके आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही YouTube चॅनलवर किंवा क्लासरूमवर कमेंट्स करू शकता थँक्यू सो मच